पंढरपूर सुधारित आराखड्यामध्ये श्री क्षेत्र देहू, आळंदी, भंडारा, डोंगर, नेवासा, पंढरपूर तसेच पालखी मार्ग व पालखी चाळांवर मूलभूत सुविधा देण्यासाठी कामांचा समावेश केला असून अंतिम सुधारित आराखड्यामध्ये पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी 413 कोटी 13 लाखांची तरतूद करण्यात आली असून यातील पूर्ण झालेली कामे वगळता अन्य प्रस्तावित कामे तातडीने पूर्ण करावी असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले। पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत प्रगतीपथावर असलेल्या कामांचा आढावा शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी केला। यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार समाधान आवतडे, आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, उत्तम जानकर, अधीक्षक अभियंता संजय माळी, कार्यकारी अभियंता अमित निंगर तसेच अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते।